होन ऍक्च्युली महाग आहे, पण शिवराई सांगतो ती साधारण एक आत्ताची फॉर्च्युनर येईल एवढ्याचा किमतीत त्याचा सेल झाला होता. महाराष्ट्रात मावळ प्रांतात पाडलेले हे नाणी आता ते पाकिस्तानमध्ये आहेत, सध्याच्या पाकिस्तानमध्ये सुद्धा सापडलेले आहेत. आता होन आपल्याला वाटतं की तो फार मोठा अगदी वजन वगैरे त्याचं भरपूर असेल, त्याचं वजन 2 ग्रॅम 800 ते 3 ग्रॅम 200 याच दरम्यान होतं. शिवराई डॉटेड शिवराई मला पहिली आयुष्यातली एक गिफ्ट आलेली, पण आज त्या डॉटेड शिवराईचे दर आकाशाला भिडलेत, म्हणजे 5000च्या पुढेच चालू होतं. हा बरोबर. कॉइन जेवढा रेअर तेवढा तो महाग. लोकांनी क्रेट भरून शिवराय परदेशात नेलेले. टांगसा म्हणून असा एक विभागच आहे, तर तिथे आपल्याला ते दगड, आग पेटवायची जागा, पाणी थंड करायचं म्हणजे हे तापवलेलं त्यात टाकायचं, ते सगळं दिसतं. पण त्यानंतर त्यांनी जे काही महाराजांची किंवा मराठ्यांची अस्तित्वाची ज्या काही खाणाखुणा होत्या त्या सगळ्या नष्ट करायला त्यांनी घेतल्या. त्यात त्यांनी नाणी सुद्धा प्रचंड प्रमाणात वितळून टाकली किंवा फरमानच काढायचा तो. अभिमान आणि दुर्दैव दोन्ही वाटेल एकाच वेळेला. शिवराईचा आजपर्यंतचा सर्वात मोठा संग्रह हा एक ब्रिटिश माणूस आहे. नमस्कार मंडळी, आजचा पॉडकास्ट खऱ्या अर्थानं ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे. कॅरी ऑन मराठीवरती आजपर्यंत आपण अनेक प्रकारचे पॉडकास्ट बघितले. आरोग्यविषयक असेल, फायनान्स विषयी असतील, राजकारणाविषयी असतील. आजचा पॉडकास्ट खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे लोक प्रेम करतात त्या प्रत्येक माणसासाठी आहे. जगात श्रीमंतीच्या व्याख्या खूप करता येतील. मनाची श्रीमंती आहे, पैशाची श्रीमंती आहे, आर्थिक राजकीय प्रत्येक प्रकारची श्रीमंती आहे. पण आज मी असं म्हणेन की माझ्या शेजारी, माझ्या माहितीतला, माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या ओळखीतला सगळ्यात श्रीमंत माणूस बसलाय. याचं कारण काय ते तुम्हाला चालू पॉडकास्टमध्ये कळेलच. थोडक्यात सांगतो, माझ्यासोबत जे बसलेले आहेत त्यांच्याकडे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली शिवराई नाणी, आणि याच त्यांच्या नाण्यांच्या संग्रहाच्या आवडीबद्दल आपण थोडक्यात पॉडकास्टमधून माहिती घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. सर्वप्रथम आमच्या ऑडियन्सला तुमची ओळख करून द्या. तुम्ही कुठले आहात आणि तुमचा छंद काय आहे हा? तर माझं नाव गौरव शेखर लवेकर. माझं मूळ गाव चिपळूण, सध्या पण वास्तव्याला पण चिपळूणलाच आहे. आमचा परंपरागत ज्वेलरी बिझनेस आहे, तोच सांभाळत आहे. आणि सर्वप्रथम तुमचं कोकणात आधी स्वागत आहे. प्रचंड पाऊस पण पडतोय सध्या. आणि माझ्या छंदाबद्दल सांगायचं झालं तर शाळेत असल्यापासून आपल्या सर्वांना एक शिवाजी महाराजांबद्दल कुतूहल आणि प्रेम असतं. तर ते जर वाढत गेलं तर कुठल्या स्तराला जाऊ शकतं याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे मी कॉलेजला असताना मला एक कॉइन भेटला होता. आम्ही क्रिकेट खेळत होतो आमच्या वरच्या मजल्यावर. तर बॉल हरवला म्हणून मी डोंगरात शोधायला गेलो, तर मला ते एक ब्रिटिश कॉइन सापडला. तर तो कॉइन तिकडे काय करतोय हे जेव्हा शोधलं तर कळालं की ते हाफ सिल्वरचे कॉइन होते. म्हणजे ब्रिटिशांनी इथून निघायच्या आधी जे पूर्ण चांदीचे होते, म्हणजे जवळजवळ चोख नाणी होती, त्यात मिलावट करून त्यांनी मिक्स करून निकेल आणि कॉपर टाकून हाफ चांदीचे टाकलेले कॉइन्स. तो आय थिंक 5th जॉर्जचा का 6th जॉर्जचा होता, एक्झॅक्टली आता माहिती नाही. त्यानंतर मी काही नाणी घरी शोधली. घरी मला जवळजवळ 33 ब्रिटिश आणि मराठा कॉइन्स सापडली. त्यावरनं पुढे कुतूहल वाढत गेलं. आपल्या आवडत्या राजाचं कॉइन कुठलं हे जेव्हा मला शोध घ्यायचा झाला, तर काही पुस्तकं किंवा त्यांची किल्ल्यांची पुस्तकं तर होतीच माझ्याकडे. तर एक मराठ्यांची धारातीर्थी आहे प्रवीण भोसले, डॉक्टर प्रवीण भोसले यांचं पुस्तक माझ्या हातात आलं. तर त्यात सर्व जे काही प्रमुख मराठा घराण्यातले जे व्यक्ती होऊन गेले त्यांचे सर्व फोटो, समाधीस्थळ, जन्मस्थान, त्यांचे शिक्के, सया आणि मेन म्हणजे ज्यांनी कोणी नाणी पाडली तर त्यांची नाणी होती त्यात. तर त्यात मला पहिल्यांदा कळलं की महाराजांनी पण नाणं पाडलं होतं, तर त्याला शिवराई म्हणायची. आणि त्या शिवराईचा मग हळूहळू मी शोध घ्यायला चालू केला.
आत्ता किती शिवराय आहेत तुमच्याकडे? आता करंटली माझ्याकडे 100च्या वर रायगड डॉटेड शिवराई आहेत, हा, ज्या की महाराजांनी राज्याभिषेकाच्या दिवशी हम्म. किल्ले रायगडावर पाडल्या. त्यानंतर त्या शिवरायांची महाराजांसोबत तुला करण्यात आली. हा. राज्याभिषेकाचे जे विधी चालू होते ते आधी 2-3 दिवस आधीपासूनच चालू झाले होते आणि मुख्य जो राज्याभिषेकाचा दिन होता 6 जून 1674, म्हणजे महाराष्ट्राचा जो सुवर्ण काळ किंवा सुवर्ण दिन दिवस होता म्हणता येईल. हो, रायगडावर किल्ले रायगडावर संपन्न झाला होता. तर त्या दिवशी त्यांचे जी काही अमौलिक रत्न होती त्यांच्यासोबत तुला झाली, जी काही अमौलिक धातू होते त्यांच्याबरोबर तुला झाली, सोन्याची चांदीची झाली, कॉपर म्हणजे आपलं तांब, ह्यात जी मेन झाली ह्यात शिवरायांनी झाली आहे. तर ती नाणी पण त्यांनी जनसामान्य प्रजेत वाटली, काही खास सरदारांना वाटली. तर ती ही शिवराई नाणी. आणि त्यानंतर जो शिवराईचा काळ चालू झालाय त्यानंतर महाराष्ट्राने बरेच छत्रपती बघितले. म्हणजे महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज झाले, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज झाले, शाहू महाराज झाले सातारचे, नंतर 2 गाद्यांमधले तर प्रचंड नंतर पुढे त्यांचे राजे वाढवत गेले. शाहू महाराजांच्या नंतर कंट्रोल पेशव्यांकडे गेला, पुण्याकडे गेला. त्यांनी सुद्धा दुदांडी म्हणजे मराठा समाजात किंवा मराठा लोक असे त्रिपुंड वगैरे लावतात. बर. तर त्यांनी शिवराईला 2 असे त्रिपुंड वर लावली. त्याला दुदांडी शिवराई म्हणतो. दुधांडी शिवराई. तर त्यांना श्री राजा शिव अशी महाराजांच्या काळात जी होती लाईन, आता महाराष्ट्रात नव्हते त्यावेळेला पेशव्यांच्या काळात साधारण. तर त्यांनी काय केलं, श्री राजा आणि बॅक साईडला छत्रपती अशी पाडून ती पूर्ण महाराष्ट्र जे काही एरिया होता त्यांच्या ताब्यात त्या एरियात चालवली. आणि आज सर्वात जास्त ज्या काही दुधांड्या शिवराया सापडत आहे तर प्रमाण जास्त आहे ऍक्च्युली. जर कुठून जर होल्ड आला किंवा एखाद्या जुन्या वाड्यात मडक्यात किंवा बांधकाम करताना सापडली तर सर्वात जास्त प्रमाण दुधांडीचं आहे. याचं रिझन असं होतं की शाहू महाराजांच्या काळात राज्याचा कारभार खूप विस्तारला होता. मिंट्स होत्या ह्या पूर्वी राजांच्या कंट्रोलमध्ये असायच्या, म्हणजे ते सांगतील तेवढी नाणी पाडायला लागायची. आणि शाहू महाराजांच्या काळात त्यांनी खासगी सावकारांना मिंट्स किंवा ह्या पाडायच्या चालवायला दिल्या. त्यामुळे दुधांडी शिवराईवर एवढे व्हेरिएशन्स येतात की जगात दुधांडी शिवराई एवढ्या व्हेरिएशन कुठल्याच कॉइन मध्ये नाहीत. याचं रिझन असं आहे की तो प्रायव्हेट जे सावकार होते त्यांनी त्यांची स्वतःची आयडेंटिटी असते. एखाद्याने सूर्य मारला त्याच्यावर, एखाद्याने चंद्र मारला, एखाद्याने फुल लावलं, एखाद्याने विंचू सुद्धा आहेत काही शिवराईवर, काहींनी तलवार लावलेली आहे, काहींनी बेलपत्र लावलेलं आहे, काहींनी म्हणायचं झालं वाघनका सदृश्य पण एक असे दिसते चित्र वगैरे आहे अशी आहे. आता म्हणजे कौतुकाची गोष्ट अशी आहे की मध्यंतरी पाकिस्तानातल्या सिंध जो प्रांत आहे तिथून एक होड आलेला, नदीत सापडले होते कॉइन्स, तर त्यात सुद्धा शिवराई सापडली होती. अरे बापरे. आपल्या महाराष्ट्रात मावळ प्रांतात पाडलेले हे नाणी आता पाकिस्तानमध्ये आहेत, सध्याच्या पाकिस्तानमध्ये सुद्धा सापडलेले आहेत. म्हणजे जेव्हा कारभार वाढला विस्तारला तेव्हा आपले हे देवनागरीतली नाणी तिथपर्यंत पोहोचली. वा. आज तुमच्याकडे जी शिवराई आहे त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे, चित्र कसे आहेत त्याच्यावरती? सांगतो. तर महाराजांचा जो राज्याभिषेक झाला तर राज्याभिषेकाच्या आधी ते कुठले चलन वापर असतील असा आपल्याला कधी कधी डाऊट पडतो. तर त्यांच्याकडे इथं जे एक्झिस्टिंग राजे येऊन गेले, म्हणजे त्यात यादव आहेत, मुघल तर होतेच, आदिलशाही होती, निजामशाही होती, तर शेवटी ते एक धातूच होता. ट्रेडिंग ही धातूमध्ये असायची. पेपर करन्सीचा काय त्यावेळेला जन्मच झाला नव्हता. आणि महाराजांचे जे चलन होतं हे त्यांच्या राज्याभिषेकाच्या नंतर त्यांनी सर्वांना उपलब्ध करून दिलं. तर त्याआधी इथे सर्व जी नाणी होती ती मोस्टली पर्शियन भाषेत होती. मराठी किंवा आपल्या लोकांची जी देवनागरी भाषा आहे तर त्या देवनागरी भाषेमध्ये नव्हती. आता महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत की ज्या काळात इथे राज्यकारभार पर्शियन मध्ये आहे, नाणी पर्शियन मध्ये छापली जात आहेत,
मोठमोठ्या म्हणजे आपण म्हणतो आत्ताच त्याला इलाइट क्लास किंवा हाय क्लास, ती सगळी लोक पर्शियन बोलतायत. आणि असं असताना 300-350 वर्षाचा हा काळ आहे मधला. देवगिरीचं राज्य पडल्यानंतर आपल्या इथे हिंदू राजाच कोण जन्माला आला, म्हणजे त्यांनी राज्याभिषेकच केला नव्हता, तर कोण मराठीत आणि देवनागरीत नाणी छापणार. तर महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांनी एक पायंडा घातला आणि मराठी नाणी छापायला चालू केली. बर, काय लिहिलंय त्या नाण्यांवर? त्या नाण्यांवर सुरुवातीला श्री राजा शिव आणि बॅक साइडला छत्रपती असं त्यांनी जे टायटल घेतलं. नाही तर त्याआधी त्यांचं नाव छत्रपती असं नव्हतं, शिवबाराजे किंवा शिवराय असंच म्हणायचे सगळे. पण राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी नागाभट्टांनी त्यांच्यावर छत्र धरलं, म्हणजे या भूमीचे मालक झाले किंवा त्यांचे रक्षण करते. त्याबरोबर त्यांनी ते टायटल घेतलं श्री राजा शिव आणि बॅक साइडला छत्रपती. आता ह्यावर एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे की महाराजांचा राज्याभिषेक व्हायच्या आधी एक वेंगुर्ल्याला डच लोकांचं ऑफिस होतं, म्हणजे वखार होते. तर त्या वखारीमध्ये माल यायचा आणि गोदीवर तो परत समुद्रात देऊन तो त्यांच्या देशात. डच लोक म्हणजे नेदरलँड. तर त्या डच लोकांनी वेंगुर्ल्यावरनं त्यांच्या राजाला तिकडे पत्र लिहिलेलं होतं, ते आजही उपलब्ध आहे, की शिवाजी महाराजांनी नाणी पाडायला चालू केली आहेत कुडाळ प्रांतात, आत्ताचं जे सिंधुदुर्गामध्ये कुडाळ तिथे. आणि त्या नाण्यांवर असं उल्लेख होता की शिवराज आणि बॅक साइडला छत्रपती. तर जो फरक राज्याभिषेकाच्या नंतर त्यांनी श्री लावलाय, त्याआधी त्यांनी शिवराज छत्रपती असं केलेलं आहे. आणि सध्याच्या घडीला त्यातली 2च नाणी उपलब्ध आहेत, कारण ती रेअर आहेत, एकदम रेअर आहेत. आणि त्यांचं वजन पण जास्त आहे, कारण त्यावेळेला त्यांना परफेक्ट डिनॉमिनेशन काढता नाही आलं. ती जवळजवळ 18-20 ग्रॅमची आहेत नाणी. चांगली मोठी आहे. ते वजन कसं डिसाईड केलं जायचं, त्याचा आकार कसा डिसाईड केला जायचा काय? आणि राज्याभिषेकानंतर स्टँडर्डायझेशन आलं. त्या नाणी 12.25 ग्रॅम ते 12.5 ग्रॅम याच दरम्यान खेळतील वजनामध्ये. तर जे की पूर्वी स्टँडर्डायझेशन नव्हतं त्यात, कारण ऑब्व्हियस आहे डाय मेकर्स नवीन होते असते. नाणी पाडायची म्हटल्यावर आधी डाय करायला लागते त्याची. आता पंचायत अशी होते की डाय मेकर्स पण पर्शियनच होते. आता डाय करताना ती आधी उलटी करायला लागते, म्हणजे छापली की सरळ येते. तर महाराजांचे डाय मेकर कोण होते हे आता पण आपण सांगू शकत नाही, कारण ते नाणी करणारे होते जे डाय मेकर्स ते पर्शियन भाषेतच डाय तयार करायचे. आता ही डाय जी मराठी देवनागरीत आहे ती मराठी डाय मेकर्सनी तयार केली कोणी केली ह्याचं एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेट स्टँडर्डायझेशन झालंय. आणि दुसरी गोष्ट अक्षर सुबक आहेत, जे की आपल्याला आज 300-350 वर्ष झाल्यावर आपल्याला कम्प्युटराइज CNC करावं लागतं. ह्या लोकांनी मॅन्युअली हातान केलेले आहे, ते सुद्धा तांब्यासारख्या कडक धातूवरती. आता ती नाणी सुद्धा ज्यांनी टांगसाळीत छापली त्या लोकांचे पण खूप म्हणजे त्यांचे कौशल्याचा तो भाग आहे, पण जबरदस्त. एवढ्या वर्षांनंतर सुद्धा ती नाणी प्रेरणा देतात. नक्की स्वतंत्र कसं मिळवता येतं, काही नसताना सुद्धा फिनिक्स भरारी कशी घेता येते. नक्कीच याचं ते एक उदाहरण. बरोबर. कोणकोणत्या धातूंपासून नाणी बनायची शिवाजी महाराजांच्या काळात? काय 2च शक्यतो, कारण महाराजांनी चांदीमध्ये तर नाणी पाडलेली नाहीत. एक उदाहरण आहे, साधारण तुळजाभवानीला जी महाराजांनी एक माळ अर्पण केली होती 108 मोहरांची, त्याच्यावर जगदंबा प्रसन्न लिहिलेला आहे. महाराजांना सर्व महाराष्ट्राला माहिती आहे तुळजाभवानी किती प्रसन्न होते. तर 1-2 कॉइन्स आहेत जगदंबा प्रसन्न लिहिलेले, पण ते म्हणतात की ते लेटरच्या काळात ज्यांनी टायटल घेतलं शिवाजी महाराज कोल्हापूरच्या गादीचे, तर ते त्यांनी दिलं असं म्हणतात. पण कुठेही लिखित पुरावा असल्या कारणामुळे आपण थेट सांगू शकत ते काय म्हणतो एकदम परफेक्ट असं डायरेक्ट सांगू शकत नाही की कोणी ते छापलंय किंवा काय. लिखित पुरावे नसायचं कारण काय, तर आपले मेन जे दप्तरखाने किंवा पत्र होती ती कालांतराने कोणीतरी जाळल्यामुळे किंवा मग नामशेष झाल्यामुळे आज आपल्या हातात नाहीये. दुर्दैव आहे. कॉपर आणि कुठल्या कॉपर आणि सोन्यामध्ये. आता सोन्याचे तर सगळ्यांना माहिती आहे की आपला सुवर्ण होऊन
शिवराई सुवर्ण होन. हा, त्याला पण म्हणताना शिवराई सुवर्ण होन असंच म्हणतात. बर. आता होन आपल्याला वाटतं की तो फार मोठा अगदी वजन वगैरे त्याचं भरपूर असेल, तर त्याचं वजन 2 ग्रॅम 800 ते 3 ग्रॅम 200 याच दरम्यान होतं. 2 ग्रॅम 800 3 ग्रॅम 200 म्हणजे आपलं पाव ग्रॅम थोडक्यात. हा, तर त्याचं डिनॉमिनेशन असं होतं की 12 ग्रॅमची एक मोहर असायची. हा, तर त्याचं हे क्वार्टरचं डिनॉमिनेशन आहे. बर. म्हणजे आपल्याकडे जसं 16 आण्याचा 1 रुपया तसंच. एक्झॅक्टली. तर त्या मोहरांचं हे क्वार्टरचं डिनॉमिनेशन आहे. आणि राज्याभिषेकानंतर फार कुठे काही होऊन पाडल्याचं निदर्शनास तरी येत नाही, कारण त्यांची क्वांटिटी कमी आहे. बर. म्हणजे शिवाजी महाराजांचं चलन शिवराई. हो. हा, कॉपरचे आहेत ते शिवराई आणि सोन्याचे आहेत ते शिवराई होन. बर. आता हे कुठं कुठं अवेलेबल आहेत गोष्टी? तुम्हाला कुठून भेटली नाणी? मला शिवराई सर्वात पहिली सांगायचं झालं तर माझा एक मित्र होता, तो गिरगावला राहायचा. बर. साधारण ह्या गोष्टीला झाली असतील एक 8-9 वर्ष 10 वर्ष झाली असतील. बर. तर त्यांनी सिल्वर कॉइन्स घेतले माझ्याकडनं आणि त्यांनी तो मला गिफ्टच केला थोडक्यात. शिवराई डॉटेड शिवराई मला पहिली आयुष्यातली एक गिफ्ट आलेली आहे. वा. आज त्या चांदीच्या कॉइनची किमती तेवढ्याच आहेत. चांदीची जी काही वाढली किंमत ती 1000-2000 झाली असेल, पण त्या कॉइन्सच्या किमती खूप वाढल्या. मी सुरुवात केलेली त्यावेळेला 600 रुपये ते 700 रुपये हा रेट होता एका रायगड डॉटेड शिवराईचा. बर. आणि साधारण तेव्हाचं जर सोन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 600 रुपयात 200 मिलीग्रॅम सोनं यायचं, म्हणजे आजचे पकड्या 2000 ते 2100 रुपये. बर. पण आज त्या डॉटेड शिवराईचे दर आकाशाला भिडलेत, म्हणजे 5000च्या पुढेच चालू होतं एक शिवराई पण. मग जशी त्याची क्वालिटी असेल, त्याची स्ट्राईक असेल, म्हणजे सेंटर स्ट्रक जर कॉइन असला शिवराई कॉइन, तर त्याची किंमत जास्त होते. कारण हे कॉइन्स मॅन्युअली पाडलेले आहेत, ऑटोमॅटिक पाडलेले नाहीत. प्रत्येक कॉइनचा फ्लॅन हा वेगळा असतो, प्रत्येक डाय वेगवेगळी बसते, एक्झॅक्टली बसत. म्हणजे हँडमेड आहेत. थोडक्यात हँडमेड. जसं आता हँडमेड वस्तूंना प्राइस जास्त एक्झॅक्टली तसंच यांचं पण आहे. तसंच. आणि हायेस्ट शिवराई किती रुपयांपर्यंत आहे आता? हायेस्ट एक मध्यंतरी जी राज्याभिषेकाच्या आधी पाडली ती झाली होती, ते ऐकून कदाचित शॉक व्हाल तुम्ही. होन ऍक्च्युली महाग आहे, पण शिवराई सांगतो ती साधारण एक आत्ताची फॉर्च्युनर येईल एवढ्याच्या किमतीत त्याचा सेल झाला होता. शिवराई. म्हणून मी डायरेक्ट किंमत नाही सांगितली, कारण ते रेअर आहेत, एक्स्ट्रीम रेअर कॉइन. कारण ते आता मिळवणं, तुम्ही कुठे ते स्कॅनर घेऊन फिरलात तरी पण मिळणार नाही. बरोबर. एक आम्ही लहान असताना, किंवा आता पण होत असेल मे बी, पण आम्ही लहान असताना आम्हाला अशा बातम्या यायच्या की 5 पैशाचं कॉइन असेल त्याच्यावरती हरिण आहे, त्याच्यावरती काळवीट आहे, जर तुम्हाला तहसीलदाराकडे द्यायचे 5000 रुपये भेटतात. तसं काय ह्याच्याबद्दल असतं का? आता हा जो तुम्ही बोललात हा ऍक्च्युली रिपब्लिक इंडियाचा विषय आहे. बर. आपण जो बोलत होतो तो शिवकाळातला. आता तुमची शंका आहे म्हणून एक त्याचं शंकेचं निरसन करतो. रिपब्लिक इंडियाचा विषय असा आहे की मोस्टली चलन ही स्टीलमध्ये पाडलेली आहेत. आता काही वेळेला कोमॅमरेटिव्ह म्हणजे कोणाच्या तरी आठवणीत पाडलेले वगैरे जे कॉइन्स आहेत, स्टीलचे का असे ना, ते रेअर आहेत. बरोबर. कॉइन जेवढा रेअर तेवढा तो महाग जास्त. बर. जेवढा तो कमी क्वांटिटी मध्ये छापलेला आहे, जेवढा तो कमी काळासाठी छापलेला आहे, तर तेवढी त्याची किंमत वाढते जास्त. आता तुम्ही जसं म्हणाल तर हरिण किंवा काय जे बाकी डिअर वगैरे काय असतं, ह्याचे तुम्ही किती पीस बघितले असतील? लाखो हजारो बघितले असतील. मग त्याला कोण देणार तुम्हाला किंमत? तर असं युट्यूबवर एक स्कॅम वगैरे होतात, किंवा आपण हल्ली रिंगटोन ऐकतो स्कॅमर्स पासून सावधान. हा त्यातलाच प्रकार आहे. ते लोक सांगतात तुमच्याकडे किती पीस आहेत त्याचा आम्हाला पाठवा आणि आम्हाला त्याची व्हॅल्युएशनची एवढी फी द्या, तुम्ही पैसे भरतात अमुक तमुक लाख मिळणार ह्याच्या अपेक्षेने, आणि मग तुमचा फोन ब्लॉक होऊन जातो आणि पैसे तुमचे जातात. शक्यतो त्या भानगडीत तुम्ही पडू नका. कॉइनच्या बाबतीत जर अभ्यास करायचा असला तर व्यवस्थित बाजारात मार्केटमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत त्या काळातली, त्याचा अभ्यास करा. तुम्ही स्वतःहून त्यातले छोटेसे काय असे ना अभ्यासक व्हाल. एक्सपर्ट तर नाही, आम्ही पण एक्सपर्ट नाही, बरोबर, शिकतच असतात. नक्कीच. आता आपल्याकडचे कॉइन्स असे बाहेर आहेत, असे काय आहेत का? आहेत. महाराष्ट्रात ऍक्च्युली काय आहे, शिवराई बद्दल अलर्टनेस किंवा जागरूकता अलीकडे 10-15 वर्षात झाली. शिवराई संग्राहकांचे ग्रुप होते, पण ते आज सारखं व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात बाहेर ज्ञान जात नव्हतं.
बर. ते आपलं त्यांच्या सर्कलमध्येच होतं. हा, कंजेस्टेड असल्यासारखं. हा, एक्झॅक्टली. आणि मुंबईत फारुखभाई तोडीवाला हे पारशी गृहस्थ आहेत, बर. त्यांचा तोडीवाला ऑप्शन आहे. बर. तर तिथं असं मी ऐकलेलं आहे की लोकांनी क्रेट भरून शिवराय परदेशात नेलेले. क्रेट आपले बापरे. जे 40 किलो, कॅरेट बापरे, असे गेलेले पण आहेत ना. आणि ऍक्च्युली न्यूमिस्मॅटिक म्हणजे कॉइन संग्रह, ह्याला इंग्लिशमध्ये न्यूमिस्मॅटिक म्हणतात. हा. तर तो जो प्रकार आहे हा ऍक्च्युली फॉरेनर लोकांनीच जास्त वाढवला आपल्याकडे. बर. आता तुम्हाला किंवा आपल्याला अभिमान आणि दुर्दैव दोन्ही वाटेल एकाच वेळेला. शिवराईचा आजपर्यंतचा सर्वात मोठा संग्रह हा एक ब्रिटिश माणूस आहे. रेव्हेन्यू कलेक्टर होता जनरल ॲबोट म्हणून. बर. त्यांनी 1870 जेव्हा शिवराई आपल्या इथनं कॉइन म्हणून बात करत होते आणि इंग्रजांचे कॉइन आणत होते, त्यावेळेला ह्या ॲबोटनं 28,000 शिवराईचा संग्रह केला. 28,000. आम्हाला 500 किंवा 1000 क्वालिटी कॉइन्स करायला 10 वर्ष गेली. हा, वेगवेगळ्या प्रकारचे. अर्थात त्यावेळेला ते चलन अवेलेबल होतं, त्यामुळे त्यांनी केलं. पण एक कौतुकाची गोष्ट आहे की त्या गोऱ्या लोकांचा ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपण त्यातनं घेतला पाहिजे. बरोबर. की दुसऱ्या देशात जाऊन सुद्धा त्यांनी इथल्या नाण्यांवर अभ्यास केलाय, त्याचं त्यांनी पुस्तक सुद्धा छापलेलं आहे. वा. ते आर्काइव्ह मध्ये अवेलेबल आहे. आपण आपला archive.com वर ॲबोटचं सर्व पुस्तक बघू शकतो. त्याचे त्यावेळेचे फोटो वगैरे, स्कॅन वगैरे सगळं आहे. वा. बरं, बोला. त्यांनी त्यानंतर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज या सगळ्यांची नाणी त्यात इन्क्लूड केले. दाखवा. बरं, आता आपली शिवराई कुठं भेटते, कुठं भेटली आतापर्यंत? आता काय, पूर्वी किल्ल्यांवर जिथं टांगसाळी होत्या किंवा जिथं जास्त राबता असायचा लोकांचा, तिथे शिवराई मिळायचं प्रमाण जास्त होतं. पण गेल्या 30 ते 40 वर्षात एवढे ट्रेकर्स मंडळी झाली आहेत, जो तो जातो त्याला काय नाही काय भेटते. आता ते जवळजवळ तिथनं तो प्रकार नाहीसा झालाय. किल्ल्यावरनं मिळणं, अगदी ज्याचं नशीब असेल, ज्यांच्यावर देवी प्रसन्न असेल, कृपा असेल, त्याला मिळून जातं. बर. आम्हाला एकदा जंजिराच्या सिद्धींचं कॉइन इथल्या चिपळूणच्या किल्ल्यावर भेटलं होतं, पण ते फार इरोड झालं होतं, कारण कोकणात प्रचंड प्रमाणात खारी हवा असते. खाऱ्या हवेला हे टार्निश होऊन बरोबर. तर तो दगडच वाटतो, त्याला जेव्हा घासलं की कळतं कॉपर आहे म्हणून. जास्त करून त्यानंतर मिळाली ती लोकांचे जे वाडे होते त्यात मडक्यांमध्ये सापडली, स्टोअर केलेली. त्यानंतर काही जी सरदार घराणी होती त्यांनी एक आठवण म्हणून किंवा महाराज साहेबांचा एक आशीर्वाद आहे म्हणून ठेवून दिलेली ती काही नाणी तिथनं काही लोकांना भेटली. त्यानंतर भेटली ती देवस्थानांच्या ठिकाणी नदी किंवा पाण्याचा काय स्त्रोत आहे त्याच्यामध्ये तिथे भेटलेली. याचं रिझन म्हणजे आपले लोक जेव्हा म्हणजे हिंदू धर्मात जेव्हा तीर्थ पर्यटनाला जातात तर ते लोक दान करतात किंवा एक्झॅक्टली श्रद्धेने अर्पण करतो आपण पाण्यामध्ये. आजही तुम्ही बघाल तर गंगेच्या इकडे गेले तर जे नाणी टाकलेली असतात ती ते लवचिंबकाने काढतात. आता विषय असा आहे की आपली आत्ताची नाणी चिकटतात लवचिंबकाने, पण सोनं चांदी चिकटत नाही. बरोबर. तर ती नाणी झारकरी नावाची जी लोक आहेत, तो एक समाजच आहे, तो पाट्या घालतात, ते असं डवळत असतात. ओके. आपण कधी बघितलं असेल, आपल्याला वाटतं अरे हा काय करतो, तर ती नाणी किंवा सोनं जे राख किंवा आपले अंत्यविधी होतात तेव्हा जे सोनं टाकतात तर ते शोधत असतात. बरोबर. टांगसाळ कुठं होती शिवाजी महाराजांच्या काळात? महाराजांच्या काळात रायगडावर टांगसाळ होती. कारण आपण जेव्हा रायगड बघतो तर जे त्यांचा जो राहता वाडा आहे, म्हणजे आता जिथं मेघडंबरी त्याच्या पाठी राजवाडा आहे त्यांचा, म्हणजे राहतं घर आहे त्यांचं. आता फक्त त्याचं स्ट्रक्चर जोतच आहे. तर त्याच्या एका बाजूला त्यांचं टांगसाळ म्हणून असा एक विभागच आहे. तर तिथे आपल्याला ते दगड, आग पेटवायची जागा, पाणी थंड करायचं म्हणजे हे तापवलेलं त्यात टाकायचं, ते सगळं दिसतं. पण ते स्ट्रक्चर म्हणूनच आहे, कारण रायगडावर प्रचंड प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड झाल्यामुळे आज आपल्याला असं थेट असं काय तिथं बघता येत नाही की हा भाऊ इथे टांगसाळ होती, त्याचे सगळे धातू किंवा हे असं काही दिसत नाही. बरोबर. आता शिवाजी महाराजांनी एवढी नाणी बनवली असतील त्या काळामध्ये, आता त्या एकाच माणसाकडे 28,000 आहे तुम्ही असं म्हणताय, मग ती सोन्याची पण असतील, कॉपरची पण असतील,
मग आता एवढी नाणी बऱ्यापैकी काही ब्रिटिशांकडे गेली असते, त्यांनी पण मग बाकीची नाणी गेली कुठे एवढी? हा, तर ते काय असतं, त्या अबोटनी सुद्धा ती नंतर आय थिंक ती गव्हर्नमेंटलाच जमा केली असणार, त्यांच्याच. शेवटी त्यांचा नोकरच होता. होय होय होय, बरोबर. काय कोण सरदार किंवा कोण नव्हता. हा, तर ती नंतर ब्रिटिशांचे जे मिंट्स होत्या हा. किंवा फॉर्जरीज होत्या, म्हणजे थोडक्यात आपलं भट्टी, जिथं गलाई होते किंवा आटणी होते, तर तिकडे पाडून त्याची दुसरे कन्वर्ट केलेले कॉइन्स, म्हणजे ब्रिटिशांचे जे जॉर्जचे किंवा विल्यमचे जे कॉपर कॉइन्स किंवा दिसतात, हा, किंवा दुसरं म्हणजे बुलेटसाठी पण वापरले असतील, बंदुकी गोळ्या करायला किंवा त्याच्या पुंगळ्या करायला. वेळेला काय उपयोगी येईल ते सांगू शकत नाही. बाहेरनं विकत आणण्यापेक्षा आत्तासारखं तेव्हा अमेझॉन किंवा काही नव्हतं, डिलिव्हरी मारा घरी येईल, त्यावेळेला लोकल तिथं जे काय सोर्स होईल ते सगळं ते वापरत होते. मोस्टली ही आटली गेली. काहींनी भांडी पण बनवली असतील त्याच्यातनं. लोकल जे तांबट समाजाची लोक होती त्यांच्याकडे जाऊन मग ती आटून तांब्या किंवा जे काही तांब्याचं लागतं, मोठे आंघोळीचं सामान असतं. लोक पूर्वी तवे वगैरे पण तांब्याचे वापरायचे. रायगडावर एकदा जे गंगासागर उपसलं होतं, तर त्यात मोठा तांब्याचा 6 फूट तवा पण भेटलेला होता. बर, असं त्याचा वापर वाया काय कुठे जात नाही. हा, सगळं युटिलाइज होतं. औरंगजेबाने त्या नाण्यांचा नाश केला असं पण काहीतरी आहे. हा, औरंगजेबाने महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला 1680 ला. 3 एप्रिलला गेले ते. त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यानंतर मराठ्यांचे स्वतंत्र युद्ध चालू झालं असं आपण म्हणतो. कारण औरंगजेब हा तयारीतच होता की दक्षिण कधीतरी काबीज करायचे. कारण उत्तरेत मुघल पूर्ण विस्तारलेलेच होते. आता उरत काय होतं, तर आपला स्वराज्य, आदिलशाही होती आणि तिकडे कुतुबशाही होती हैदराबादला. तर औरंगजेबची मोहीम चालू झाली 1681 ला आणि प्रचंड संघर्ष उभा राहिला संभाजी महाराजांसमोर. त्यांनी यशस्वीरित्या तो सांभाळला सुद्धा. पुढची 5-6 वर्ष औरंगजेबाला यशच येत नव्हतं. म्हणजे जरी मराठ्यांकडनं किल्ला घेतला औरंगजेबाने, तरी मराठे काही दिवसांनी जाऊन किल्ला वापरत घ्यायचे. कंटाळून तो शेवटी आदिलशाही बुडवायला गेला. आदिलशाही 1 वर्षात घेतली त्यांनी. आदिलशाही बुडवून झाल्यावर कुतुबशाहीकडे ती सुद्धा जिंकली त्यांनी. पुन्हा तो महाराष्ट्रात आला. त्या दरम्यान दगाफटकेने संभाजी महाराजांना पकडलं गेलं. त्यानंतर त्यांनी जे काही महाराजांची किंवा मराठ्यांची अस्तित्वाची ज्या काही खाणाखुणा होत्या त्या सगळ्या नष्ट करायला त्यांनी घेतल्या. त्यात त्यांनी नाणी सुद्धा प्रचंड प्रमाणात वितळून टाकली किंवा फरमानच काढायचा तो, बरोबर, की शिवाजी महाराजांच्या नावाचा कुठेही नामोनिशाण ठेवायचा नाही. त्यामुळे होन जास्त दुर्मिळ का झाला, तर ह्या गोष्टीमुळे. आजच्या घडीला जगभरात केवळ 12 ते 14 होन एवढेच आहेत. अनऑफिशियली असतील, अनऑफिशियली काही घराण्यांकडे किंवा काही खाजगी लोकांकडे सिक्युरिटीच्या रिझननी डिस्क्लोज करत नसतील, बरोबर, पण लिगली किंवा माहीत असलेले 14 ते 15 एवढेच होन आहेत, त्याच्यावर नाही. त्याची किंमत काही म्हणजे कोटीतच जाते. नक्कीच, म्हणजे दुर्दैव एक प्रकारे आपलं की राजाची कॉइन नाहीत आपल्याकडे. नक्कीच. एखादा कॉइन कसा ओळखायचा, ओरिजिनल आहे की डमी आहे? ओके, आता मोस्टली फसवणूक होतेच कॉइन बद्दल. आता मोठमोठ्या लोकांची पण होतेच. याचं रिझन असं आहे की नजर बसलेली नसते काही लोकांची. बर, आता आमच्यासारखे सुद्धा फसू शकतात, आम्ही पण माणूसच आहोत. पण कॉइनच्या बाबतीत असं आहे की त्याची डाय किंवा त्याचे स्ट्राईक कसा झालाय त्यावर कळते. त्याची थिकनेस बघायला लागते, तो कुठं घासलाय का बघावा लागतो. त्याच्यावर नॅचरल प्रकारचं एक ऑक्सिडायझेशन झालेलं असतं, ते झालंय का बघायला लागतं. आणि एक आहे त्यावेळेचे डायमेकर्स आणि आत्ताचे डायमेकर्स, यात जमीन आसमानाचा फरक आहे. ते आत्ताची लोक ते मॅच पण करू शकत नाही. मी असं म्हणत नाही की जुनं तेच सगळं चांगलं, पण आत्ताची लोक ती डिटेल मॅच नाही करू शकत. कदाचित त्यावेळेला ते जे डायमेकिंगचं काम होतं ते कदाचित एखाद्या घराण्याकडे किंवा कुठल्या एखाद्या स्पेशल अशी लोकच होती ठेवलेली, काही माहिती नाही. पण डाय जबरदस्त. कॉपी आज तागत कोण करू शकत नाही त्याची कॉपी, आणि लगेच फेक कॉइन ओळखता येतो. याचं रिझन काय त्याच्या आता घडामोडीत आहे का माहिती नाही, पण नाही झालेत आजपर्यंत. लगेच फेक कॉइन कळतो. शिवराईचं तरी, मुघल कॉइनचं नाही सांगू शकत. बरं, ठीक आहे. त्यात खूप फॉर्जरी झालेल्या आहेत. बर,
आता शेवटचं काही नाणी किती महत्वाचे आहेत आपल्यासाठी? नाणी आपलं अस्तित्व आहे ते सांगतंय ना. आज बघा 300-350 वर्ष झाल्यानंतर महाराजांच्या घरातले कोण नाहीये तिथे, पण आज आपण त्यांच्या नाण्यांबद्दल बोलतोय ना. त्यांनी त्यावेळेला पाडताना पण विचार केला नसेल की 300-400 वर्षांत कोण असे येतील आपल्या नाण्यांवर बोलतील. बरोबर. तसंच आहे ना, ते आपलं अस्तित्व आहे, ते दाखवतंय की ते कोणतरी येऊन गेलं ज्यांनी राज्य केलं या भूमीवर. बरोबर. त्यामुळे नाणं हे तुम्ही केलेल्या संघर्षाचं परिपाक म्हणजे नाणं, हे ट्रॉफी आहे थोडक्यात एक. बरं, ही नाणी कशी जपली पाहिजेत, काय केलं पाहिजे जपण्यासाठी? जीवापाड. हा, पण कशा पद्धतीने जपली पाहिजेत, काय केलं जमेल पाहिजे? तेवढी नाणी गोळा करा आणि जमेल तेवढे नाण्यांबद्दल अवेअरनेस करा लोकांमध्ये. जास्तीत जास्त नाणी पुढे लोकांपर्यंत पोचवा आणि जमेल तेवढं नवीन संग्राहकांना वाढायची संधी द्या. वा, म्हणजे आम्ही लहानपणी छंदामध्ये लिहायची पोरं, नाणी गोळा करायचा छंद आहे, पण ते ऍक्च्युअल मध्ये कोणी करत नव्हतं तशा गोष्टी. आणि अशी कुणीतरी असा छंद जोपासते, छंद म्हणण्यापेक्षा एक पॅशन आहे ती, आणि ती पॅशन जोपासताय तुम्ही, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. आणि ही नाण्यांबद्दलची इतकी रंजक गोष्टी आम्हाला, म्हणजे ह्या गोष्टी खरं तर अनएक्सपेक्टेड आहेत की एक फॉर्च्युनर येईल एवढं एका नाण्याची किंमत, त्या काळातल्या नाण्याची किंमत आता असू शकते ते त्या गाण्याचे. पण आत्ताची सुद्धा जे चांगल्या प्रकारच्या डॉटेड शिवर आहेत त्या काही हजाराच्या पुढे आहेत. नक्कीच, इव्हन लाखाच्या जवळ आहेत असं पण म्हणेन मी. बरं, आता हे नाणी जर बघायचे असतील एखाद्याला, आपण आता पॉडकास्टच्या ह्याच्यामध्ये दाखवतो जेवढे शक्य होतात तेवढे, पण जरी नाणी बघायची असतील तर कुठं बघितली पाहिजे, कुठं भेटू शकतात, असे म्युझियम कुठले आहेत की जिथं बऱ्याच प्रकारची नाणी आहेत, किंवा एखादं डॉक्युमेंटरी वगैरे काय आहेत का? आहेत ना, साताऱ्याचं जे म्युझियम आहे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, आय थिंक बस स्टँडच्या शेजारीच आहे तिथे पण नाणी आहेत. बर. आणि आय थिंक तुम्हाला इंटरनेटवर काही चांगले ग्रुप्स आहेत, बर, तिथे बघू शकता. असे बरेच ऑप्शन आहेत. काही संग्राहकांनाच डायरेक्ट भेटायत सगळ्यात बेस्ट. बरोबर. पण ते तुमचं पण तेवढं अटॅचमेंट पाहिजे. नक्कीच, नाही तर बोरिंग पण वाटतो कधी विषय. नाण्यांबद्दल तुमच्या मनात एक स्पार्क पाहिजे. हा बाबा, आपण काहीतरी 300 वर्ष जुना पीस बघतो, आपल्या राजाचा ऐवज बघतोय आपण. किती लोकांच्या हातातनं तो गेला असेल, कदाचित स्वतः महाराजांचा पण स्पर्श झाला असेल. नक्कीच, ते पण आपल्याला त्याचं भान पाहिजे. नक्कीच, असं तेवढी जाण पाहिजे त्या गोष्टी. एक्झॅक्टली. नक्कीच. खूप छान आणि खूप धन्यवाद या गप्पांसाठी. नमस्कार. धन्यवाद.